एक्सेलमध्ये फास्ट व्हायचं आहे तर माऊसचा वापर टाळा. पाहूयात एक एक्सेल शॉर्टकट झटपट एक्सेलमध्ये. तर मंडळी, आज आपण बघणार आहोत डेटा व्हॅलिडेशन. त्याच्यामध्ये एक लिस्टचा ऑप्शन असतो. तो ऑप्शन वापरून आपण एक ड्रॉप डाऊन असं चालू करू शकतो एका सेलमध्ये. तर ते ड्रॉप डाऊन वापरण्यासाठी आपल्याला डेटा व्हॅलिडेशनचा वापर करायला लागतो आणि ते आज आपण बघणार आहोत आपलं कीबोर्ड शॉर्टकट वापरून. तर कीबोर्ड शॉर्टकट वापरण्यासाठी आपण प्रेस करणार आहोत Alt A V V. Alt A V V हे प्रेस केल्यानंतर तुम्ही पाहू शकाल डेटा व्हॅलिडेशनचा एक बॉक्स ओपन झालेला आहे आणि तो जो डेटा व्हॅलिडेशनचा बॉक्स आहे त्यामध्ये आपल्याला अलाउ जो आहे तिकडे एनी व्हॅल्यू असं लिहिलेलं आहे. तिथे आपल्याला लिस्ट हे आणायचं आहे आणि ते माऊसचा वापर न करता आपण टॅब दाबणार आहोत आणि टॅब दाबल्यानंतर तुम्ही पाहू शकाल जे ब्ल्यू कलरमध्ये हायलाईट झालेलं आहे तर तिथे आपण आपल्या कीबोर्डवरती L हे प्रेस करणार आहोत, जेणेकरून तुम्ही लिस्ट हा ऑप्शन सिलेक्ट कराल. लिस्ट तिथे आल्यानंतर ब्ल्यूमध्ये हायलाईट झाल्यानंतर तुम्ही टॅब हा फंक्शन हा बटन दाबणार आहात. टॅबचं बटन दाबल्यानंतर तुम्ही पाहू शकाल जो इथे के कॉलम आहे तो के कॉलममध्ये डेटा व्हॅलिडेशन इथे आपण अपडेट केलेला आहे, जो आपल्याला त्या ड्रॉपडाऊनमध्ये हवा. तर तो जो के कॉलम आहे तो K2 पासून K5 पर्यंत माझा डेटा त्याच्यामध्ये अपडेटेड आहे आणि तो आणण्यासाठी मी सोर्समध्ये इक्वल्स टू K2 आणि कॉलन दाबून K5 हे अपडेट करणार आहे आणि हे अपडेट केल्यानंतर मी ओके दाबणार आहे आणि ओके प्रेस केल्यानंतर तुम्ही बघू शकाल इथे जो माझा सॅलरी स्टेटस आहे त्या सॅलरी स्टेटसमध्ये मी ड्रॉपडाऊन सिलेक्ट केल्यानंतर जे माझे K2 टू K5 मध्ये जे ड्रॉपडाऊन आहेत ते इथे मला येतात आणि त्याच्यातलं मी कुठलंही सिलेक्ट करू शकतो. तर हा होता आजचा आपला एक एक्सेल शॉर्टकट. आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी फॉलो करा एक्सेल भारतला. धन्यवाद.